प्रभात. तर रात्री विश्राम केल्यानंतर या आश्रमातून आता बाहेर निघतोय. गेट वाटा मी पुढे निघालोय. पतई म्हणून गाव होतं. तर पुढच्या मार्गाला मार्गस्थ होत आहे मी. नर्मदे हर हर. तर मग याच्या किनाऱ्याला आलोय परत. तर पगदंडी आहे. नर्मदे हर मैयाजी. तर मयाच्या किनाऱ्याला आल्यानंतर पगदंडी आहे. या पगदंडीने चाललोय आता. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर असा रोड लागला मला आता. जे गावाच्या जवळ आलोय. मयाचा तट सोडून थोडस वरती आल्यानंतर मस्त बघूया आता इथे बालभोग भेटतो का नाही. चहा आणि बालभोग. थंडी तर अजून पण आहे. उलट जास्त थंडी वाढत चालली आहे. जसं जसं पुढे चाललंय तसं तसं. नर्मदे हर नर्मदे हर. तर पुढे आल्यानंतर असा रोड लागलाय मला. पगदंडीपेक्षा थोडासा चांगला आहे पण मन रमतंय चालायला. मैयाच्या किनारी चाललं की अद्भुत नजारे बघायला भेटतात. परिक्रमा सफल झाल्यासारखं वाटतं. नर्मदे हर बाबाजी. हे गाव कोणचं आहे? हे रामपुराचा. आगी कोणचा आहे का? नाही खेडा. नर्मदे हर. तर आता पुढे नया खेडा म्हणून गाव आहे. तिथं आपण जाणार आहोत. नर्मदे हर. तर आता मी चाललोय तुरीच्या शेतातून. सगळ्या तुरीच आहेत. मी पुन्हा तुरीचं क्षेत्र आलंय. तुरीचं आहे सर्व. इकडे तुरीचं पीक जास्त घेतलं जातंय. मागे गहू जास्त होता. हरभरा जास्त होता. आता तुरीच्या क्षेत्रातून चाललोय. चालता चालता खाल्ल्यात 1-2 शेंगा. चाललोय पुढे मार्गस्थ होत आहे. आता इथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर जायचं आहे. दुपार भोजन प्रसादी घेतो. नर्मदे हर नर्मदे हर. तर पुढे आल्यानंतर असा रोड आला आता. छोटा पगदंडी. इथून वरती जायचंय. टिमरा गाव लागेल. टिमरा गावातनं पुढे हिरापूर आहे. नर्मदे हर. तर काही पराक्रमी वासिक मागे थांबलेत तर काही पुढे गेलेले आहेत. तर मी चाललो आता हिरापूर या ठिकाणी. नर्मदे हर. आणि सर्वांना संक्रांतीच्या आडवास मध्ये शुभेच्छा देतो. नर्मदे हर. तर पुन्हा पुढे आल्यानंतर अशी पगदंडी लागली. 3 पराक्रमी वासी चाललेत पुढे. त्यांच्या मागे मी चाललोय. रस्ता भटकलो होतो थोडा पण मायाने बरोबर रस्ता दाखवलाय. परत माग आलोय. नर्मदे हर हर. तर बघा किती मस्त पगदंडी वाट आहे. डोंगराच्या मधनं ती पुढे चाललीत बघा परिक्रमावासी पांढरे कपडे घातलेले. नर्मदे हर. भारी वाटतंय. नजारा एकदम मस्त आहे. पूर्ण हरभऱ्याची शेती आहे बघा ही. पूर्ण हरभऱ्याच्या शेतीमधनं वाट. ही पगदंडी वाट माझी आवडती. त्या वाटेनं पुढे चाललोय. मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. तर बघा मायाचं पगदंडी सोडून दुसरा एक पगदंडी होता. त्या पगदंडीने चाललोय बघा पुढे. एकदम मस्त आहे. शेतातून हिरव्या याच्यातून जायला पण फ्रेश वाटतं चालायला. मस्त असा पगदंडी रोड. ती डिंबरी गावात न पुढे आल्यानंतर 2 रस्ते फुटतात. एक मयाच्या किनाऱ्याने जातो आणि एक शेतामधनं जातो. तर मी शेतातला रोड निवडला. नर्मदे हर. आता चाललोय पुढे. भोजन प्रसादी घेऊ आता पुढच्या गावामध्ये जाऊन. नर्मदे हर. तर बघा मयाच्या आणि
सिद्धी नदीच्या संगमावर आहे मी. तर ही जी मैया आहे ही पास करत आहे. या बाबांनी मला डोंगीमध्ये चालवलं आहे. नर्मदे यार बाबाजी. मैयाच्या किनाऱ्याला आलोय. नावीत बसल्यानंतर आता पगदंडी लागली आहे. राहिले थोडं अंतर. आता तिथे जाऊन भोजन प्रसादी घ्यायची आणि पुढे मार्गस्थ व्हायचं. पूर्ण पगदंडी आहे आणि मैयाचं थोडं हे होतं म्हणून मी रस्ता चेंज केला होता. थोडं दूर पडत होतं तिकडून. नर्मदे हर. तर पुढं पगदंडी सोडून मी आता डांबरी रस्त्याला लागलोय. इथून मला सिमरिया म्हणून गावाला जायचंय. तिथं आश्रम आहे आपला महाराष्ट्रीयन आश्रम. तिथे मी थांबणार आहे. नर्मदे हर. बघूया आता पुढे कसा रस्ता मिळतोय परत. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आता आपल्याला असा रस्ता लागलाय. तर या रस्त्यानं चाललो आता आश्रमाकडे. 3 दिवस झाले सँडल तुटलेत. हे बघा बिगर चप्पलचा आहे आज. बिगर चप्पलचं चाललोय 3 दिवसापासून. पुढे गेल्यानंतर घेऊया. मोठं गाव लागलंच नाही त्यामुळे चप्पल घेतलीच नाही. थोडंसं याच्यावरून पाण्यातून गेलो चिखलात तर त्यामुळे सँडल तुटले होते. तर पुढे गेल्यानंतर घेईल. नर्मदे हर. तर याच रस्त्यानं पुढे जायचंय. परत उद्या मैयाच्या किनारीने जायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आता मी मैयाच्या किनारी चाललोय आता. आणि आश्रम पण तिथेच आहे. आता आश्रमावरती थांबणार आहे मी. इथे शकुंतला आश्रम म्हणून आहे. या गावाचं नाव होतं सिमरिया कला. तर नर्मदे हर. भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. आजचा ब्लॉक इथेच एंड करत आहे. नर्मदे हर.